प्रिय बंधू भगिनीनो, आज मी पवित्र त्रैक्याचा सोहळा योहान 3:16 ते 18 यावर चिंतन करत आहे. आज ख्रिस्ती लोक पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करतात. हा पवित्र त्रैक्याचा सोहळा ख्रिस्ती लोकांच्या पवित्र त्रैक्यावरील विश्वासाची पुष्टी करतो आणि ते पवित्र त्रैक्याचा सन्मान व उपासना करतात. पवित्र त्रैक्याचा सण पोप जॉन 22 यांनी 1334 औपचारिकपणे स्थापित केला. पवित्र त्रैक्य म्हणजे ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की एकच परमेश्वर तीन भिन्न व्यक्तींमध्ये आहे. या तीन व्यक्ती म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. अशा प्रकारे ख्रिस्ती लोकांच्या विश्वासानुसार पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक आहेत आणि तेच पवित्र त्रैक्य आहे. पवित्र त्रैक्याचे हे तत्वज्ञान ख्रिस्ती धर्माचे मध्यवर्ती रहस्य आहे. पवित्र त्रैक्यावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मी एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. ही कथा एका बलाढ्य राज्याच्या पराक्रमी राजाच्या राजकुमाराची आहे, जो त्या लोकांबरोबर गेला जे त्या पराक्रमी राजाकडे त्यांना सतत त्रास देणाऱ्या दुष्ट शेजाऱ्यांपासून वाचवण्यासाठी विनंती करायला आले होते. एक पराक्रमी राजा होता जो खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा होता. त्याची प्रजा त्याच्यावर खूप खुश होती, कारण तो त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेत असे आणि जेव्हाही ते कोणत्याही प्रकारच्या संकटात किंवा अडचणीत असत तेव्हा त्यांचे रक्षण करत असे. त्या पराक्रमी राजाच्या राज्यातील लोकांना एक मोठी समस्या आणि चिंता होती. शेजारच्या राज्यातील लोक त्यांना नेहमी त्रास देत आणि त्यांचे जीवन सतत दुःखमय करत असत. ते त्रास देणारे लोक खूप बलवान आणि धूर्त असल्यामुळे त्या पराक्रमी राजाच्या राज्यातील लोक त्यांना घाबरत असत आणि त्यांना वाटत असे की आयुष्यभर आणि भविष्यातही हे दुःख सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. एके दिवशी त्यांच्यापैकी काहींनी आपल्या प्रेमळ आणि काळजीवाहू अशा पराक्रमी राजाला भेटून आपल्यासोबत घडत असलेल्या सर्व गोष्टी आणि ते दुष्ट शेजारी त्यांचे जीवन कसे कठीण करत आहेत ते सांगायचे ठरवले. ते राजाला भेटायला आले आणि त्यांच्यावर ओढवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी त्याला सांगितल्या. राजाने त्यांची कहाणी धीराने आणि तदनुभूतीने ऐकली. त्यांचे दुःख ऐकल्यानंतर त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि त्या लोकांना सांगितले की तो आपल्या मुलाला त्यांच्यासोबत पाठवेल आणि तो त्यांच्या त्या दुष्ट शेजाऱ्यांपासून त्यांची सुटका करेल, जेणेकरून ते भविष्यात आनंदी आणि शांततेमध्ये राहू शकतील. पण राजाने सांगितलेल्या गोष्टीने ते लोक समाधानी नव्हते. त्यांनी राजाला सांगितले की त्यानेच त्यांच्या सोबत येऊन त्या दुष्ट लोकांपासून त्यांची सुटका करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण राजाने त्यांना सांगितले की तो आणि त्याचा मुलगा एकच आहे आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा आणि त्याचा मुलगा त्यांना मदत करण्यासाठी जे आवश्यक आहे ते करेल यावर विश्वास ठेवावा. अखेरीस त्यांनी राजावर विश्वास ठेवला आणि त्याच्या मुलाला आपल्या राज्यात सोबत नेले. राजकुमाराने आपल्या सैन्यासह शत्रूंविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि त्यांना पूर्णपणे पराभूत केले. त्याने त्या उपद्रवी लोकांपासून सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे विनवणी करायला आलेल्या लोकांच्या जीवनात शांती आणि आनंद प्रस्थापित केला. या कथेचा संदेश असा आहे की त्या पराक्रमी राजाच्या पुत्राने ते कार्य पूर्ण केले ज्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला त्या उपद्रवी शेजाऱ्यांपासून सुटका करण्यासाठी त्याच्याकडे विनवणी करायला आलेल्या लोकांसोबत पाठवले होते. संदर्भ फादर पॅट्रिक यांचे बायबल संबंधी चिंतनासाठी कथा. येशूने नेमकी हेच केले. त्याने आपल्या दुःख सहनाने, मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मानवजातीला पापापासून वाचवण्याची आपल्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण केली. त्याने लोकांना हे दाखवून दिले की तो आणि त्याचे पिता एकच आहेत. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते, मी आणि पिता एक आहोत. योहान 10:30.
पवित्र त्रैक्याच्या सिद्धांताचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ मत्तेच्या शुभ वर्तमानात आढळतो, जिथे येशू आपल्या शिष्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने लोकांना बाप्तिस्मा देण्याची सूचना देतो. मत्ते 28:19. खरे तर जर आपल्यापैकी कोणाला पवित्र त्रैक्याच्या सिद्धांताबद्दल शंका असलेली व्यक्ती आढळली तर आपण त्या व्यक्तीला मत्तेच्या शुभ वर्तमानातील पवित्र त्रैक्याच्या या संदर्भाचे वाचन करून त्यावर मनन करण्यास नक्कीच सांगू शकतो, जेणेकरून पवित्र त्रैक्याबद्दलची त्यांची शंका दूर होईल. लॅटरन परिषदेनुसार पवित्र त्रैक्य म्हणजे 3 व्यक्तींमध्ये असलेला एकच परमेश्वर. पवित्र त्रैक्याच्या 3ही व्यक्ती पूर्णपणे परमेश्वरी आहेत, तरीही त्यांच्यातील संबंध भिन्न आहेत. जिथे पिता उत्पन्न करतो, पुत्र जन्म घेतो आणि पवित्र आत्मा पिता व पुत्रापासून निघतो. आपल्याला पवित्र त्रैक्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, ज्यानुसार परमेश्वर एकच असून तो 3 व्यक्तींमध्ये आहे. पवित्र त्रैक्याच्या हे 3ही व्यक्ती पूर्णपणे परमेश्वरी असूनही त्यांच्यातील संबंध भिन्न आहेत. जिथे पिता उत्पन्न करतो, पुत्र जन्मलेला आहे आणि पवित्र आत्मा पिता व पुत्रापासून निघतो. आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही आपण ते शिकवण्याची गरज आहे. पवित्र त्रैक्याच्या सिद्धांताचा अर्थ आणि महत्त्व. पवित्र त्रैक्याचा सिद्धांत हे दर्शवितो आणि त्यावर जोर देतो की 1. परमेश्वर संबंधात्मक आहे. परमेश्वर संबंधात्मक आहे याचा अर्थ असा की पवित्र त्रैक्याच्या 3 व्यक्तींमध्ये प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित परिपूर्ण संबंध आहे. पवित्र त्रैक्याच्या 3 व्यक्तींमध्ये प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित एक परिपूर्ण संबंध आहे. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना हे सत्य शिकवले पाहिजे. आपण ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्यांच्यासोबतही प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. पती, पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तसेच इतरांसोबतही प्रेम आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे संबंध आवश्यक आहेत. परमेश्वर शाश्वत आहे. परमेश्वर शाश्वत आहे याचा अर्थ असा की परमेश्वराला सुरुवात किंवा शेवट नाही आणि परमेश्वर या जगातील मानवी गणनेच्या, मग ते वर्षांमध्ये असो व आकड्यांमध्ये, पलीकडे आहे. आपल्याला परमेश्वराच्या शाश्वत स्वरूपावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि आपल्याला हे सत्य शिकवण्याची गरज आहे की परमेश्वराला आरंभ किंवा अंत नाही आणि परमेश्वर या जगाच्या मानवी गणनेच्या, मग ती वर्ष असत वा संख्या, पलीकडे आहे. परमेश्वराचे शाश्वत स्वरूप आपल्याला नेहमी परमेश्वराची स्तुती व आभार मानण्यास आणि त्याची उपासना करण्यास प्रेरित करते. ते आपल्याला आपले जीवन अशा प्रकारे जगण्यासही प्रेरित करते की आपणही परमेश्वराच्या शाश्वत स्वरूपात सहभागी होऊ शकू. आपल्याला इतरांनाही नेहमी परमेश्वराची स्तुती व आभार मानण्यास आणि त्याची उपासना करण्यास आणि त्यांचे जीवन अशा प्रकारे जगण्यास प्रेरित करण्याची गरज आहे की तेही परमेश्वराच्या शाश्वत स्वरूपात सहभागी होऊ शकतील. आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे की परमेश्वर पूर्णपणे एक आहे आणि 3 व्यक्तींमध्ये समान परमेश्वरी स्वरूप आणि गुणधर्म सामायिक आहेत. आपल्याला नेहमी विश्वास ठेवण्याची आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हे सत्य शिकवण्याची आणि त्यांना या सत्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करण्याची गरज आहे. पवित्र त्रैक्याचे तत्त्वज्ञान हे श्रद्धेच्या इतर सर्व रहस्यांचे उगमस्थान आहे. याचा अर्थ असा की पवित्र त्रैक्याचा सिद्धांत हा ख्रिस्ती धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत आहे आणि इतर सर्व सिद्धांत पवित्र त्रैक्याच्या या सिद्धांतामधूनच उगम पावतात. आपण या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवले पाहिजे. जर आपण या सत्यावर विश्वास ठेवत असू तर आपण पवित्र त्रैक्यावर विश्वास ठेवणाऱ्याला शोभेल असे जीवन जगून पवित्र त्रैक्याचा सन्मान केला पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे.
पवित्र त्रैक्याचा सिद्धांत हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे. याचा अर्थ असा की ख्रिस्ती विश्वास हा पवित्र त्रैक्याच्या सिद्धांतावर आधारित आहे. आपण या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. जर आपण असा विश्वास ठेवत असू की पवित्र त्रैक्याचा सिद्धांत हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे, तर आपले जीवन या सिद्धांताने आणि पवित्र त्रैक्याच्या अर्थाने व महत्त्वाने प्रेरित असले पाहिजे. आपण इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. कारण परमेश्वराने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. योहान 3:16. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जगाला दिला. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जगाला का दिला? परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जगाला 2 कारणासाठी दिला. 1. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जगाला दिला कारण त्याचे जगावर खूप प्रेम होते. परमेश्वराचे जगावर खूप प्रेम असल्यामुळे आपणही परमेश्वरावर खूप प्रेम केले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. परमेश्वरावर प्रेम करणे म्हणजे येशूच्या शिकवणीतून व्यक्त होणाऱ्या त्याच्या इच्छेनुसार आपले जीवन जगणे. येशूची शिकवण आपल्याला 4 शुभवर्तमानांमध्ये म्हणजेच मत्ते, मार्क, लूक आणि योहान यांच्या शुभवर्तमानमध्ये नोंदवलेली आढळते. आपण या 4 शुभवर्तमानमध्ये नोंदवलेल्या येशूच्या शिकवणीवर मनन केले पाहिजे आणि त्या शिकवणीनुसार आपले जीवन जगले पाहिजे व इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र जगाला दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. कोण नाश पावणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल? जे येशूवर विश्वास ठेवतात तेच केवळ नाश पावणार नाहीत, तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आपण या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे की जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल आणि इतरांनाही तसेच करण्यास आपण शिकवावे. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगणे. याचा अर्थ काय आहे आणि आपल्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतात हे आपण आधीच स्पष्ट केले आहे. आपण असे जीवन जगले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. कारण परमेश्वराने आपला पुत्र जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण करण्यासाठी पाठवला. योहान 3:17. परमेश्वराने आपला पुत्र जगात का पाठवला? परमेश्वराने आपला पुत्र जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण करण्यासाठी पाठवला. म्हणजे परमेश्वराने आपला पुत्र जगात पाठवण्याचा उद्देश जगाचा न्यायनिवाडा करणे हा नव्हता, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण करणे हा होता. आपण या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. या सत्यावरील विश्वास आपल्याला लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्यास मदत करण्याची प्रेरणा देईल, जेणेकरून त्यांच्या पापांसाठी त्यांचा न्यायनिवाडा होण्याऐवजी त्यांचे तारण होऊ शकेल. आपण इतरांनाही हे सत्य स्वीकारायला आणि आपल्या जीवनात त्याचे पालन करायला शिकवले पाहिजे. परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला दोषी ठरवले जात नाही, परंतु जो कोणी विश्वास ठेवत नाही तो आधीच दोषी ठरतो, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवलेला नाही. योहान 3:18. कोण दोषी ठरेल? जे परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात त्यांना दोषी ठरवले जाणार नाही, परंतु जे परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवण्यास नकार देतात ते आधीच दोषी ठरलेले आहेत. आपण या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे की जर आपण परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवण्यास नकार दिला तर आपण दोषी ठरू आणि आपण ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्यांना हे सत्य शिकवले पाहिजे. परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवण्याचा पुन्हा एकदा अर्थ असा आहे की आपण आपले जीवन येशूच्या शिकवणीनुसार जगले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे, त्यामुळे येथे त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447334 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलमधील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच STTPS वर्ल्ड ऑफ इमोशनच्या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे माझे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत तुम्ही डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. थँक्यू.